मतदान जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमधून 10 तारखेला एकाच दिवशी व एकाच वेळी सकाळी 7 ते 8 वेळ प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच मतदानाची गुढी उभारून गावागावातून मतदानाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषवाक्याच्या माध्यमातून जागृती करून घरोघरी मतदानाचा संदेश पोहोचवला जाणार आहे, असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत। स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, उपायुक्त अंकुश पांढरे, शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्यमिक M.K. देशमुख यांच्यासह सर्व विधानसभा मतदारसंघांनी स्वीप कक्षात नियुक्ती अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। जिल्हाधिकारी स्वामी यावेळी म्हणाले, 10 एप्रिल रोजी सर्व शाळांनी आपापल्या गावात प्रभात फेरी काढून मतदार जागृतीचा संदेश द्यावा। शाळेमध्ये विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्त्व सांगणारा मजकूर हस्ताक्षर स्पर्धेसाठी देण्यात यावा। स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 मे या दिवशी पारितोषिक वितरण करण्यात यावे। संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना एक पत्र वाचून दाखवावे। यामध्ये मतदान करण्याविषयीचे आवाहन असावे। 1 मे रोजी शालेय निकाल पत्रात सोबत हे पत्र वितरित करावे। हे पत्र विद्यार्थ्यांनी घरी पालकांना वाचून दाखवावे। महिला बचत गटांनी मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी काम करावे। अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, शिक्षण असे प्रशासनाचे यंत्रणेचे काम करणे सर्व घटक यांना आवाहन करण्यात आले। शहरातील मोठ्या महाविद्यालयांमध्ये मतदान जनजागृती याविषयी मोक्या जागी बॅनर्स लावावे। लोकशाहीच्या महत्त्वाविषयी विविध तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात यावे। बचत गटांनी गाव, तालुका, जिल्हास्तरीय महिलांच्या माध्यमातून मतदानाची जागृती करण्यात यावी। गुढीपाडवा, ईद यासारख्या विविध सणांच्या निमित्त शुभेच्छा देताना लोकांना मतदानाचे महत्त्व सांगावे व लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यात सहभागी करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी केले आहे। ब्युरो रिपोर्ट AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।